चेंबूरचे आमदार आदरणीय तुकाराम कातेसाहेब यांच्या प्रयत्नामुळे कोकण नगरवासियांना एक मोठा दिलासा या ठिकाणी मिळत आहे। या ठिकाणी चहा वाटपचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। मी मोहन सेठ आणि सुनील सेठ दोघांचंही मनपूर्वक आभार मानतो। आमचे अनिल चव्हाणजी पण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि गेले कित्येक दिवस कोकण नगरचे रहिवासी या क्षणाची वाट बघत होते। लवकरच हा प्रोजेक्ट पूर्ण करून लोकांना लोकार्पण करण्याचा कार्यक्रम पण आम्ही लवकरात लवकर आयोजित करू आणि शासनातर्फे ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी आम्ही दोघे मिळून या ठिकाणी दूर करून लोकांना पूर्ण सहकार्य करू। बरोबर, आज ईद आहे आणि संपूर्ण देशभरात ईद साजरी होते आणि ईदच्या दिवशीच हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्यामुळे एक आनंदाचा क्षण त्यांना आज बघायला मिळतो आणि जो ट्रान्झिट स्कॅम आहे त्याची स्थिती अत्यंत गंभीर होती। त्यामुळे आजचा हा निर्णय घेणं अत्यंत महत्त्वाचं होतं। भविष्यात काही हानी पण झाली असती, परंतु आजच्या या कार्यक्रमामुळे आणि आदरणीय तुकाराम कातेसाहेबांमुळे त्यांना एक मोठा दिलासा मिळाला। एक चांगला क्षण आहे, कारण दोघे भाऊ एकत्र आले तर हा डोळे दाखवून प्रोजेक्ट कंप्लीट होईल आणि त्या दोघांनी शब्द दिलेला आहे की लवकरात लवकर हा प्रोजेक्ट काय चेंबूर आणि शक्तिनगरमध्ये जेवढे कुकरेजाच्या नावाखाली जेवढे प्रोजेक्ट आहेत सगळे प्रोजेक्ट कंप्लीट करण्याचा दोघांनी निर्णय घेतला आहे। आज कोकण नगर गृहनिर्माण संस्था आज बरेच वर्षांनी त्यांना स्वतःच्या घराच्या चाव्या मिळत आहे। आज चावी वाटप आम्ही करतो आहे। त्यामध्ये आमचे कुकरेजा कंपनीचे मोहन कुकरेजा आणि त्यांचे छोटे बंधू सुनील कुकरेजा हे आमच्याबरोबर आहेत आणि मुख्य प्रवर्तक मुबारक भाई आहेत आणि आमचा कट्टर कार्यकर्ता मनोज खरात आहे। आज सर्व जनता इथे आलेली आहे आणि 109 घराचं आपण चाव्या वाटप आज करतो आहे। आपण माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी अतिशय त्यांना मदत केलेली आहे। माननीय राहुल शेवाळे यांनी मदत केलेली आहे आणि इथली कोकण नगरची जी कमिटी आहे त्या कमिटीने पण मदत केलेली आहे आणि आज आमचे चेंबूरचे मुख्य बिल्डर जे आहेत कुकरेजा ते दोन्ही भाऊ ह्या जिथे एकत्र आलेले आहेत आणि एकत्रपणे आम्ही ह्या कोकण नगरच्या रहिवाशांना चाव्या वाटपचा कार्यक्रम आम्ही करतो आहे आणि खास धन्यवाद SRNच्या अधिकाऱ्यांना देतो की अधिकाऱ्याने खूप मेहनत घेऊन ह्या आम्हाला चाव्या रूमच्या हातात दिलेल्या आहेत आणि त्या चाव्या आज आम्ही वाटप करतो आहे। आज ईद आहे, सर्व आमच्या मुस्लिम बंधू भगिनी आहेत त्यांना ईदची मुबारकबाद देतो आणि बाकी सर्व रहिवाशांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। पावसाळा जवळ आलेला आहे म्हणूनच आम्ही एक हाई केली आणि दोन्ही कुकरेजा बंधूंनी त्याने सपोर्ट केला, कारण का आम्ही किती काम केलं तरी आम्ही काय पैसे वाटू म्हणजे आमच्याकडे एवढे पैसे नाही आहेत, परंतु ते पैशाचे मालक दोन्ही आहेत। त्यांनी त्यांचा 2 वर्षाचं भाडा वगैरे भरून क्लिअर करून आज त्यांना चाव्या वाटप करतो आहे। बहुत खुशी का दिन है। जो सपना इन सब ने देखा था वो कुछ हद तक अब पूरा हुआ है। बाकी का सपना बहुत जल्दी और पूरा हो जाएगा और ईद की सब लोगों को, सब रहिवासियों को, सबको बहुत बहुत शुभकामनाएं। ऑल द बेस्ट एंड ऑल माय बेस्ट विशेस। आज खरोखर भरपूर आम्हालासाठी आनंदाचा दिवस आहे, कारण कोकण नगर हे आमचं सुरुवातीचं काम होतं। तर आम्ही इथे महालक्ष्मी सोसायटी पण केली, हाजीमलक नगर केलं, विजयनगर पण चालू आहे। हे कोकण नगर आम्हाला आमच्यासाठी करणं एक प्रायोरिटी होतं आणि सगळे गाववाले माझ्या गावचे लोक आहेत। कोकण नगर हे कोकणवासी, आम्ही कोकण नगर, त्या आम्हाला त्यांचं सगळ्यात जास्त आहे जे जवळचे सगळे गावचे, म्हणजे मुंबई पण जवळ, गावी पण जवळ, आम्ही कुठे जाऊ शकत नाही आणि त्यामुळे मला ह्यांचं काम नाही होत, त्यामुळे मला बरोबर टेन्शन झालं होतं। आणि आज अशी कंडिशन आहे की आज एक कोविडपासून भरपूर वाईट परिस्थिती येऊन बसली होती की काम अडकलं होतं, काम पुढे मुवमेंट होत नव्हतं। आज मला काहीतरी चांगलं दिसतं आहे, आज काम होईल असं वाटतं आहे आणि काम आपलं सप्टेंबरच्या आजूबाजूला काम चालू होईल, लोकांना चांगले घरं मिळतील, सगळे चांगल्या पद्धतीने राहतील आणि आम्हाला त्यातच आनंद वाटतो। बाई काय आम्हाला लोकांना घर देऊन त्यांच्या खुशीमध्ये, हे बघा ती आग लागली होती, त्यात विकासकाची काही चूक नव्हती, तरीही विकासकाने त्यामध्ये खर्च करून स्वतःकडून पैसे दिले आणि त्या माणसा जो राहत होता त्या घर मालकाही चुकी होती, पण तरीही त्याचे
आम्ही भुर्दंड आम्ही भरला आणि आम्ही त्यातून त्यांना हे केलं, सहाय्य केलं आणि आम्ही आमच्या स्वतःवर घेतले. आमच्या घरात राहत आहेत, त्यामुळे आम्ही आमच्या स्वतःवर घेऊन आम्ही ते काम करून दिलं. पण लोकांनी आम्हाला भरपूर वाईट बोललं आहे. तुम्हाला माहीत असेल, मीडियामध्ये आलं, सगळीकडे आलं. पण आम्ही घाबरलो नाही, आम्ही उभं राहिलो, पब्लिकला फेस केलं. आजही फेस केलं. आज सत्तेचा विजय झाला. आज मला आम्ही छाती अजून 56 इंच का सीना बोलते हैं ना, 56 इंच का सीना आज हमारा हुआ है बस. आज मैं जब स्टार्ट को ही बोला कि आज का जो दिन है बहुत पवित्र है और किधर तो भी हम लोग का भी एक बहुत सपना था. ये हम लोग 2006 से लड़ाई चालू है और किधर तो भी आज मेरे को सबसे बड़ी खुशी है कि हमारे दोनों विकासक मोहन सेठ, सुनील सेठ बैठे हैं और साथ में बैठे, सबसे बड़ी बात है. और सबसे बड़ा श्रेय हमारे जो आमदार साहब हैं हमारे, उन्होंने यहाँ तक प्रयत्न करके आज दोनों को एक मंच पे लाया है. और किधर भी हम लोग का जो आज किधर खोया था कि हम लोग का काम डिले हो गया या पब्लिक का जो नाराज़गी था, वो आज हम लोग का मेरे ये एक ही क्षण में, यानी आज के अच्छे दिन में वो नाराज़गी भी दूर हो गया है. और किधर तो भी हम लोग में भी एक आस पैदा हो गई कि किधर कुछ ना कुछ आज हम लोग का ट्रांजिट का बिल्डिंग में हम लोग इसका पहुँच रहे हैं अकॉर्डिंग टेम्पोररी अकॉर्डिंग. और किधर तो भी हम लोग काम परमानेंट मिलेगा. ये आज हम लोग के मन में ये जनता की तरफ से आज तक जो भी मैं विकासक बोल के जो बात सुना, इधर तो भी आज मेरे को लगा कि मैंने जो प्रयत्न किया है, हम लोग की कमेटी ने मिलकर जो प्रयत्न किया और लोगों ने शांत रह के आज तक कोऑपरेट किया. और ये शांति का वही फ़ायदा है कि आज किधर तो भी हम लोग एक अच्छी जगह पे जाएंगे और किधर तो भी हम लोग का काम चालू होएगा. क्योंकि आज हमारे साथ में सेठ, हमारे आमदार, हमारे स्थानिक आमदार हमारे साथ में, और किधर तो भी हम लोग का काम चालू होएगा और हम लोग अच्छे जगह पे जाएंगे. यहाँ आज करके मैं उनका तो वो देखो हमारे माजी ये थे, लेकिन आज के जो दौर में हमारे जो आमदार है, मैं ऐसा बहुत कम देखा कि कोई आमदार, क्योंकि इसके पहले भी आमदार थे, कोई हम लोग को जो है हम लोग का प्रकरण चालू, कोई हम लोग के बाजू में आने हमको पूछा ना. आज उन्होंने हमको बच्चे के सरी का बाजू में लेके, मैं उनका तारीफ नहीं करा सामने करके. हमारा एक लड़का ये मनोज है, कोई भी मैसेज है अगर साहब को थोड़ा सा भी बोलेंगे ना तो वो कभी भी रात को. और उनका सबसे बड़ा आदत मेरे को एक लगा कि उन्होंने जब भी बोला है कि मैं कल 10 बजे आऊँगा, मेरे को लगता है 10:30 कभी नहीं बजा. वो 10 बजे के मैं खुद लेट होता है कभी कभी, लेकिन साहब हम लोग उसके पहले साहब हाजिर रहते. बस उनका यही बड़प्पन है. और आज उनको उनके साथ में उनके वजह से आज हमारे सामने हमारे सुनील सर और मोहन सर बैठे, ये उनका ही हमको धन्यवाद. हा खरोखर गिफ्ट त्यांना मिळाली आहे ईदच्या दिवशी. कारण मागची मी तर माझ्या हॉटेलच्या समोरच त्यांची हा जे ट्रान्झिट कॅम्प होता आणि खरोखर खूपच उशीर झाला त्यांना आणि त्यांचे असुविधा आणि इतर खूपच अव्यवस्था होती, त्रास होत होता. आज त्यांना काते साहेबांच्या प्रयत्नाने जे आज त्यांना ट्रान्झिट जे भेटतं आहे नवीन, त्यासाठी मी काते साहेबांनी जे प्रयत्न केले, मेहनत घेतली, त्यासाठी पण मी त्यांचा आभार मानतो आहे. आणि हे शेवटी चेंबूरकरच सर्व चेंबूरचे लोक त्यांची आजची पिढी ओळखत नसतात. आमचे वडील असताना कोकणनगर, विजयनगर ते जो परिसर पूर्ण म्हणजे खूपच मनापासून आनंद झाला आहे. CEN न्यूज, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.